नमस्कार, मी भगवान वानखेडे, पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, महाराष्ट्रामध्ये अजूनही मुली सुरक्षित नाहीत, हे गंगाखेडमध्ये घडलेल्या एका घटनेवरून सिद्ध झाले। मुलींसोबतच त्यांचे आई वडील सुद्धा सुरक्षित नाहीत, हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करू वाटतंय। याचं कारण आहे गंगाखेडमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना। गंगाखेडमध्ये एका कुटुंबातील पती पत्नी यांनी त्यांच्या मुलीसह रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेबाबतचा तपास पोलिसांसमोर लावणे एक खूप मोठं आव्हान होतं। अखेर या घटनेचा तपास लागला असून या आत्महत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय। ही घटना का घडली याचं कारणही तसंच धक्कादायक आहे। मुलीला एका नराधमाकडून वारंवार तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे आणि फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या येत होत्या। या धमक्यांना कंटाळून अखेर आई वडिलांनी मुलीसह रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। बघा आमचा हा या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती। या सामूहिक आत्महत्ये प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाली होती। या घटनेमागील गूढ अखेर उलगडले। मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्यासोबत असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। शिक्षकी पेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। परभणीच्या गंगाखेड शहर नजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर 28 नोव्हेंबरला दुपारी ममता महाविद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती। या घटनेमुळे गंगाखेड हादरले होते। आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किन्नीकद्दू येथील रहिवासी होते। या तिघांच्या आत्महत्येमुळे तुडमे यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला। या तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। या घटनेसंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लावण्यात आले। या प्रकरणी मसनाजी यांचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे यांनी तक्रार दाखल केली होती। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत, वय वर्ष 21, राहणार परभणी, या तरुणाविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र तपास करताना पोलिसांना आरोपी तरुणाच्या मोबाईलवर CDR वरून संशय बळावला। चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस आणि कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याची कबुली केली। यावरून 4 डिसेंबरला रात्री गंगाखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली। आरोपीला कोर्टात हजर केले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे।